शिवयोगिनी शिवयोगिनी. एकदम मस्त वाटलं. कोणता क्षण जास्त ताकद देऊन गेला तुम्हाला हां, मेडिटेशन? कोणता क्षण होता जो जास्त ताकद देऊन गेला? लग्न झाल्यावर जे हनीमूनला गेलेलो ना आम्ही. बरीच 35 वर्ष झाली. सुपर. पण त्या हनीमूनची ताकद आत्ताही तुमच्या शब्दातनं आम्हाला लक्षात येते. तर म्हणजे सुपर. सो हॅपी. थँक यू सो मच भारतीताई. आयुष्यामध्ये ना सगळ्यांना आनंद पाहिजे. हा नात्यांमध्ये हवा, कामात हवा, सोसायटीसोबत कनेक्ट होताना पाहिजे, अध्यात्मासोबत पाहिजे. आणि या जर्नीमध्ये ना खरंच आपल्याला एका नात्याने खूप मदत होते. ते नातं म्हणजे आपल्या जीवनसाथीसोबत. एक नवरा बायको म्हणून आपण जर हा रोल व्यवस्थित निभावला ना, तर सगळ्या गोष्टी सोप्या जातात. ज्याला मी या मॅजिकल फॉर्म्युलानी म्हणते 1+1=11. तुम्हाला या छानशा जर्नीचा पार्ट बनायचा आहे, तर पहिली गोष्ट तुम्हाला या गोष्टीवर बिलीव्ह असेल, तर तुम्ही या जर्नीचा पार्ट बनू शकतात, की हो नवरा-बायको जर एकत्र एकमेकांना बॅलन्स करून जर राहिले, तर या सगळ्या गोष्टी सोप्या जातील. दुसरी गोष्ट, यासाठी तुम्ही काही शिकायला तयार असाल, तर नक्की तुम्ही या जर्नीचा पार्ट बनाल. ही जर्नी फक्त त्या लोकांसाठी आहे, की जे खरंच नवरा-बायको या रिलेशनवर खूप विश्वास ठेवतात, या नात्याला खूप महत्त्वाचं मानतात. तर नक्कीच अशा एक्सपर्ट नवरा-बायकोंना मला या जर्नीत बोलवायचं आहे, एक लेजेंडरी प्रवासासाठी. त्यासाठी मी हेल्प करणार आहे. माय नेम इज डॉक्टर योगिनी गुबे. मी एक ब्रेन एक्सपर्ट आहे, एक एनर्जी एक्सपर्ट आहे आणि तुम्ही ऑलरेडी तुमच्या हसबंड वाईफ रिलेशनशिपमध्ये हॅपी आहात. तुम्हाला तुमचं बेस्ट द्यायचं आहे. तर मी एक्सपर्टीने हेल्प करणार आहे, की हा प्रवास आणखीन सोपा आणि सक्सेसफुल आणि हॅपीनेसनी कसा कनेक्ट होणार आहे. याचा फायदा काय होणार आहे? एक तर रिलेशनशिप तर बॅलन्स होणार आहे, पण तुम्हाला ना तुमची हेल्थ चांगली राहायला सोबत मदत होईल. तुमचे जे फायनान्शियल गोल आहे ना, ते खूप सोप्या पद्धतीने अचीव्ह होणार आहे. एनर्जीची प्रॅक्टिस बॅलन्स्ड होणार आहे. मग जर एवढे फायदे आहेत, तर किती वेळ इन्व्हेस्ट करायचा आहे? तर फक्त तुम्हाला महिन्यातले 2 दिवस द्यायचे आहेत. सॅटर्डे आणि संडे. जसा एखादा मूव्ही पाहायला 3 तास देतो ना, असा फक्त 1.5 तासाचा हा जर्नी आहे. या जर्नीची तशी इन्व्हेस्टमेंट जर तुम्ही माझ्या एक्सपर्टीनी बघाल ना, तर ती 10,000 आहे. पण आम्ही या ठिकाणी ना तुमचा प्रेझेन्स व्हॅल्युएबल ठेवला आहे. आम्हाला तुमचा प्रेझेन्स हवा आहे. आणि दुसरं महत्त्वाचं पार्ट आहे या जर्नीमध्ये, दॅट इज द पॉवर ऑफ मीडिएटर. बघा, आपण एखाद्या चांगल्या गोष्टीसाठी जेव्हा कोणाला जोडतो ना, तर त्याच्या ब्लेसिंग्स खूप एक्स्ट्राऑर्डिनरी असतात, नाही? त्यासाठी या प्रवासात तुम्हाला तुमचा एक तर व्हॅल्युएबल टाईम आणि मीडिएटरचा रोल निभवायचा आहे. कारण हा प्रवास आम्ही तुमच्यासाठी अगदी मिनिमम म्हणजे एका अशा अमाउंटनी कनेक्ट करतोय, जी अमाउंट तुमच्यासाठी खूप कमी वाटू शकते. पण मी एवढंच सांगेल, की हा प्रोग्राम खूप व्हॅल्युएबल आहे. तर याच्यासाठी जी एनर्जी एक्सचेंज आहे ना, ती आहे 111. हो. आणि 2 आपण पार्टनर कनेक्ट होणार आहे, म्हणून तुम्हाला या लेव्हलसाठी इन्व्हेस्ट करायचे ₹222. ओन्ली 222. आणि या जीवनसाथी जर्नीच्या टोटल 11 स्टेप्स आहेत. तर मी हेल्प करेल. याचं मॅजिक कसं आहे, याचं सायन्स कसं आहे, तर पहिली लेव्हल तर तुम्ही आमच्यासोबत पहिले तर एक्सपिरियन्स करा, म्हणजे लक्षात येईल, की त्या लेव्हलमध्ये तुम्हाला काय शिकायला मिळालं, किती प्रॅक्टिकली त्याचा फायदा झाला. आणि दुसऱ्या लेव्हलपर्यंतच सांगते. दुसऱ्या लेव्हलला जॉइन व्हायला पुन्हा तुम्हाला इन्व्हेस्टमेंट फक्त 222च आहे. पण तुम्हाला त्याच्यासाठी लेव्हल 1साठी ना 2 अशा जोड्यांसाठी मीडिएटर बनायचं आहे, की ज्यांना या प्रवासातनं आपण हेल्प करू शकू. आय एम शुअर या व्हिडिओतनं मी तुम्हाला हेल्प करू शकली आहे. याची एक्सपर्टी असणार आहे, की मी तुम्हाला सायकोलॉजिकल नॉलेज देणार आहे, ॲक्टिव्हिटी शेअर करणार आहे. सगळ्यात महत्त्वाचं अशा काही ब्रेन प्रोग्रामिंग शिकवणार आहे, त्यातनं या नात्याचं बॅलन्सिंग सोपं जाणार आहे. बघा ना एक्सपिरियन्स करून. तर लेव्हल 1चा पार्ट बना. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्ही एक इनिशिएटिव्ह घ्या. ₹222चं पेमेंट करून तुम्हाला टीमला स्क्रीनशॉट पाठवायचा आहे. हसबंड अँड वाईफ दोघांचा WhatsApp नंबर त्यावर असला पाहिजे आणि भेटूयात आपण या लेव्हल 1मध्ये. आय एम रिअली एक्सायटेड तुमच्या सगळ्यांना या प्रवासाचा पार्ट बनवायला, कारण या फॅमिलीचं एक मिशन आहे. जर सोसायटीमध्ये असे आयडियल हसबंड अँड वाईफ आपण कनेक्ट करू शकलो ना मीडिएटर म्हणून, तर आपण खूप छान एनर्जी स्प्रेड करणार आहे. खरंच असं जर बोलणारे कपल जास्त असेल, की हो माझी स्ट्रेंथ माझी बायको आहे, माझी स्ट्रेंथ माझे हसबंड आहे आणि आम्ही दोघं एकमेकांच्या सोबत आहे, तर आय एम शुअर आपल्याला खूप मदत होणार आहे एक छान एनर्जीला स्प्रेड करायला.
पण त्यासाठी पहिले आपल्याला मीडिएटर बनायचं आहे. आय वॉन्ट युअर व्हॅल्युएबल प्रेझन्स. या एंटायर फॅमिलीमध्ये डॉक्टर फॅमिली आहे, सायंटिस्ट आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं घरात सांभाळणाऱ्या अशा गृहिणी ज्या खूप महत्त्वाचं काम करतात. तर प्रत्येक क्षेत्रातल्या हजबंड अँड वाईफनी या जर्नीचा पार्ट बनावा, कारण हे माझं प्रॉमिस आहे. येणाऱ्या काही दिवसात आपण जीवनसाथी या फॅमिली नावाने ओळखलं जाणार आहे आणि त्याच्यात मी एकटी नाही तर आपण सगळे मिळून काम करणार आहे. तर वन्स अगेन थँक्यू सो मच. भेटूयात लाईव्ह. थँक्यू. थँक्यू सो मच भारतीताई. खूप अरे छान होता, वेगळा होता. खूप मस्त प्राऊड केलं मॅडम. आणि खूप सुरुवातीपासून तर सगळे क्षण आठवायला लागलं एकदम. आणि तुमच्या शब्दांकडे खूप म्हणजे भारावल्यासारखं वाटलं एकदम. खूप असं शक्ती आल्यासारखं वाटलं. खूप छान वाटत. विजय दादा, तुमच्या लग्नाला किती वर्ष झाले? आमच्या लग्नाला 39. 39. 39. वाव. आणि या मेडिटेशन मध्ये असा कोणता प्रसंग होता तुम्हाला तो आठवला की असं की वाव, माझा जोडीदार किती स्ट्रॉंग आहे, मला सांगाल? आजारपणा वगैरे खूप मध्ये झाले होते त्यावेळेला दोघांची साथ एकमेकांना खूप राहिली होती. तर ते क्षण आठवायला लागलं. आणि मुलं पण चांगले कामं करतायत आणि चांगले वागतात, चांगलं राहतात. हे आमची दोघांची शक्तीच आहे की जे आम्हाला पुढे नेते आहे. मुलं चांगले आहे, सगळं चांगलं आहे. घर पण आमचं जॉईंट कुटुंब आहे. तर ती एक शक्तीच आहे आमच्या मागे. वडील पण अजून आहे आमचे. बाबा आई सगळे. बाबा 90 वर्षाचे आहे. ते पण आठवतात. रोज आपलं रेकीचं मेडिटेशन सकाळी करतो तेव्हा मला डोळ्यासमोर तेच दिसतं. तुम्ही तर दिसता. खूप हो. छान वाटतं मला. विजय दादा, तुमच्या आवाजात एक खूप वेगळं कंपन आहे. तर म्हणजे खरंच थँक्यू सो मच. मॅम, तुम्ही सांगा, तुम्हाला मेडिटेशन मध्ये कसं वाटतं? मेडिटेशन मध्ये खूप छान वाटलं. एक वेगळ्या लेव्हलला जायला मिळालं आणि एक अशी शांती मिळाली. शांती. जी सध्या खूप अवघड वाटते ना आपल्याला, हो, पण ती काही हो. क्षणात मिळाली. तर आय एम फीलिंग सो ब्लेस्ड. थँक्यू सो मच. थँक्यू. नमस्कार. नमस्ते सर. फार महिन्यापासून तुम्हाला काय बोलतात अनुभव केलेला होता तुमचा, पण ऐकण्याची जी तुम्हाला ऐकण्याचं जो भाग्य आहे ते आज लाभलं. धन्यवाद. फार काय बोलतात ते एक तुमचा जो आवाज आहे आणि जी काय बोलण्याची पद्धत आहे ती अगदी कोणाच्याही मनाला आतमध्ये जाऊन त्याच्याकडून सगळ्या गोष्टी काढून घेण्याची जी कला आहे आणि आपोआप आपोआप व्यक्ती जो आहे तो व्यक्त व्हायला सुरुवात होतो नकळत. म्हणजे त्याच्या जाणीवनी नसलं तरी पण तो व्यक्त होण्यासाठी सुरुवात करतो तो. आणि ती जी खूबी आहे ती आमच्या मॅडम मध्ये पण आहे. कारण कारण प्रत्येक वेळामध्ये आज आम्हाला सोबत मध्ये राहून जवळजवळ आज 20 वर्ष झाली दोघांना. लग्नाला जरी आमच्या 16 वर्ष झाली असती तरी पण सोबत राहून 20 वर्ष झाले. पण या 20 वर्षामध्ये जे काय बोलतात जे पलटी होण्याचे जे प्रकार असतात आयुष्यामध्ये, एक बोलतो ना एक कलाटणी देणारा कोण व्यक्ती असतो आणि आयुष्य एकदम येतो आणि चमत्कारिकरित्या येऊन टच करतो. ते मॅजिक जे असतं ना, जे तुम्ही म्हणतात नेहमी तो मॅजिक असतं, ती चमत्कारिक शक्ती आम्हाला जाणवली. आणि त्या सगळ्या गोष्टीतून तो जो प्रवाह आहे आमचा गेल्या 20 वर्षाचा, तो क्षणामध्ये म्हणजे विदाऊट मेडिटेशन करता डोळे उघडे ठेवून तो अनुभवायला मिळाला. लोकांना डोळे बंद करून मिळतो, पण मला तो डोळे उघडे करून तो अनुभवायला मिळाला. आणि तो जो आनंद आहे, तो जो लाईव्ह फॅक्टर आहे, तो आजही जाणवतो. आणि थँक्यू फॉर युअर ऑल द कॉन्ट्रीब्युशन. आणि कसं असतं की इथं स्वतःला ओळखण्याची आणि स्वतःला जाणण्याची एक संधी मिळाली. आपण काय आहोत, आपण काय केलेलं आहे, किंवा आपण कुठल्या गोष्टीने आहोत, की कुठल्या गोष्टीने आपण सोबत आहोत. आणि सर्वात महत्वाचं की आपल्या आयुष्यामध्ये आपल्या पार्टनरचं असलेलं सहकार्य, ज्याला लोक विसरत चाललेली आहेत किंवा ज्याला काही लोक सन्मान देता येत नाही किंवा मान देता येत नाही त्याला, त्या गोष्टी सगळ्या आठवल्या. आणि धन्यवाद मनापासून पुन्हा एकदा आपल्याला. हा, मला पण भरपूर म्हणजे जुन्या सगळ्या गोष्टी आठवल्या. भरपूर चांगलं ऍज युजल तुमचं आवाज ऐकल्यावर जे सॅटिस्फॅक्शन, जी शांती लाभते ती सगळी लाभली मला आणि जुने सगळे दिवस आठवले. सो हॅपी. नमस्कार मॅडम. नमस्ते. खूप छान वाटलं तुमच्याशी बोलून.
बऱ्याचशा अशा गोष्टी होत्या, की ह्या बऱ्याच आधी करायला पाहिजे होत्या, पण माझ्या हातून बऱ्याच काही गोष्टी झाल्या नाहीत आधी. पण हे डोक्यात होतं, की खरंच करायला पाहिजे होतं. ते आज तुमच्याकडून मार्गदर्शन भेटलं. खूप छान वाटलं तुमचं ऐकून. आणि मी माझ्या पार्टनरला पण बऱ्याच गोष्टींसाठी सॉरी म्हणाल. ते कदाचित जॉइन आहेत की नाही मला माहीत नाही कन्फर्म. मी लिंक शेअर केली होती. पण खूप छान वाटलं मला हे सगळं ऐकून. थँक्यू सो मच भाग्यश्री ताई. थँक्यू. ताई सर्वप्रथम तुमचे आभार की त्या आठवणीकडे घेऊन गेलात तुम्ही आम्हाला, की 20 वर्ष आम्ही पाठी गेलो आणि खूप एन्जॉय केला, आनंद घेतला आणि त्या क्षणापासून ते 20 वर्षाचे जो पहिला दिवस होता तेव्हापासून आतापर्यंत काही गोष्टीमध्ये आमच्याकडून एकमेकाला झालं होतं. एकमेकाबद्दल जर काही तिरस्कार निर्माण झाला असेल किंवा गैरसमजूत निर्माण झाल्या होत्या, त्या आज खरोखरच अगदी मेडिटेशनमध्ये अगदी खूप एन्जॉय केला. तुम्ही सांगितल्याप्रमाणे माफ केलं, माफी मागितली. इथून पुढे तोच फॉर्म्युला आम्ही यूज करणार आहोत आणि मस्त आनंद घेणार आहोत. सो हॅपी. तुमच्या मस्त मध्ये मस्त एनर्जी आहे अरविंद दादा. थँक्यू सो मच. आणि येस, प्लीज अनम्यूट कराल कारण तुमच्या मोबाईलचं नाव लिहिलंय त्यावर. हा, नमस्ते मॅम. नमस्कार. माझं नाव करिश्मा आहे आणि खूपच सुंदर एक्सपिरियन्स होता जे तुम्ही घेताय ते. मी अजून सिंगल आहे, बट मला पॉझिटिव्ह आणि अतिशय हेल्दी रिलेशन अट्रॅक्ट करायचंय आणि त्याच्यामुळे मी अतिशय एन्थुसियास्टिकली यात पार्टिसिपेट करते, जेणेकरून मी स्वतःला अलाइन करू शकेल आणि माझ्या पॉझिटिव्ह वेव्ज मी अशा पार्टनरला अट्रॅक्ट करेन जो माझ्यासाठी एक खऱ्या अर्थाने जीवनसाथी असेल. वा, सो हॅपी अँड लॉट्स ऑफ ब्लेसिंग तुमच्या या प्रवासाला. नाही, तुमचा हा विषय आहे ना, म्हणजे फारच चांगला आहे. म्हणजे तुमच्या समाजाला या विषयाची फार गरज आहे आणि त्यामुळे आजच्या घराघरामध्ये त्या विषयाची गरज आहे आणि तो तुम्ही व्यवस्थित जो तुम्ही सुरू केल्याबद्दल तुमचे फारच आभार. और नहीं कुछ तुमसे कहना, और नहीं कुछ तुमसे कहना, जीवन साथी, जीवन साथी, जीवन साथी, साथ में रहना, जीवन साथी.